नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ऑनलाईन ऑफिसर्स अकॅडमीच्या ई लर्निंग प्लॅटफॉर्मवरती जे आहे तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे। बघा, आगामी काळामध्ये ज्या काही सरळ सेवा भरती होणार आहे त्याच्यामध्ये जे आहे ग्रामसेवक भरती 2026 सुद्धा या ठिकाणी येण्याची काय आहे खूप जास्त शक्यता आहे। तर त्याच्या संदर्भात जे आहे आपल्याला जे काही 12वी पास विद्यार्थी असेल किंवा जे काही पदवीधर असेल त्या ठिकाणी यांना जे आहे सुवर्ण संधी या ठिकाणी असणार आहे। त्याच्या संदर्भातली आपल्याला या ठिकाणी काय बघायची आहे, संपूर्ण माहिती बघायची आहे। ज्याच्यामध्ये पात्रता काय असेल, अभ्यासक्रम काय असेल, वयोमर्यादा काय असेल, त्याचबरोबर या ठिकाणी कुठल्या पद्धतीचे कागदपत्र तुम्हाला लागायचे आहे आणि परीक्षेची पद्धती काय असणार आहे ते सगळं आपल्याला या ठिकाणी काय करायचं आहे, डिस्कस करायचं आहे। तत्पूर्वी बघा, आपल्या ऑनलाईन ऑफिसर्स अकॅडमी मध्ये जे आहे मान्सून निमित्तानं जे आहे ऑफर जी आहे ती सुरू केलेली आहे। याच्यामध्ये तुम्हाला जे आहे खालीलपैकी या ज्या बॅच दिसतात आहे, अंगणवाडी सुपरवायझर असेल, ANM GNM स्टाफ नर्स असेल, लॅब टेक्निशियन असेल, औषध निर्माता बॅच असेल, जलसंपदा बॅच असेल, नगर परिषद बॅच असेल, FDA बॅच असेल, आदिवासी विभागातील बॅचेस असतील, त्याच्यानंतर आरोग्य सेवक आणि सेविका असेल, तलाठी भरती असेल, स्वच्छता निरीक्षक असेल, पशुसंवर्धन भरती असेल, महिला बाल विकास विभागातील भरत्या असतील, टेटच्या एक्झाम्स असतील किंवा लॅब सायंटिफिक ऑफिसर असेल, या सगळ्यांच्या संदर्भात एवढे काही तुम्हाला या ठिकाणी मेन्शन केलेले आहे त्या सगळ्यांसाठी आपल्या इथे काय चालू आहे, बॅचेस सुरू करण्यात आलेले आहे। आणि यापैकी जे आहे इथे मेन्शन जितक्या बॅचेस केलेल्या आहेत त्या बॅचेस पैकी कुठलीही बॅचेस जे आहे तुम्ही फक्त किती 1100 रुपयामध्ये या ठिकाणी तुम्हाला काय करता येणार आहे, परचेस करता येणार आहे। कुठलीही बॅच किती 1100 रुपयामध्ये, आणि याची शेवटची तारीख जी आहे ऑफरची ती किती असणार आहे, 10 जुलै आहे। म्हणजे 10 जुलैच्या पहिले तुम्हाला कुठल्याही बॅचेसला जे तुम्हाला हवी आहे त्या बॅचेसला एनरोल करणे काय आहे या ठिकाणी गरजेचं आहे। बॅचेसचे वैशिष्ट्य बघा या ठिकाणी काय आहे, या ठिकाणी तुम्हाला लाईव्ह आणि रेकॉर्डेड क्लास मिळणार आहे। याच्या ठिकाणी तुमचं लाईव्ह मध्ये 1-on-1 इंटरॅक्शन टीचर्स लोकांसोबत होणार आहे, योग्य मार्गदर्शक तुम्हाला जे आहे ते लाभणार आहे, आणि तुमच्या ज्या काही शंका असतील, ज्या काही क्वेरीज असतील त्याचं जे आहे ऑन स्पॉट त्या ठिकाणी निरसन केलं जाईल। त्याच्यानंतर या ठिकाणी रेकॉर्डेड क्लास सुद्धा अवेलेबल आहे। एखाद्या वेळी जर तुमचा लाईव्ह क्लास मिस झाला तर तुम्हाला तो क्लास जे आहे परत बघण्याची मुभा या ठिकाणी आहे, त्यामुळे रेकॉर्डेड लेक्चर सुद्धा तुम्हाला अवेलेबल करून दिले जातील। त्याचबरोबर या ठिकाणी स्टडी मटेरियल PDF फॉर्म मध्ये तुम्हाला प्रत्येक विषयानुसार या ठिकाणी मिळणार आहे, आणि प्रत्येक विषयानुसार या ठिकाणी विथ अनालिसिस टेस्ट सिरीज देखील तुम्हाला जे आहे या ठिकाणी प्रोव्हाइड केली जाणार आहे। किती, फक्त 1100 रुपयामध्ये यापैकी कुठलीही एक बॅच जी आहे तुम्ही काय करू शकता, परचेस करू शकता। ज्याही विद्यार्थ्यांना या बॅचेससाठी एनरोल करायचं असेल त्या विद्यार्थ्यांनी काय करायचं आहे बघा, या ठिकाणी 8010457760 या नंबरवर काय करायचं आहे, संपर्क साधायचा आहे, आणि बॅचेस संदर्भातली संपूर्ण इन्फॉर्मेशन तुम्हाला या ठिकाणाहून जे आहे मिळणार आहे, आणि तुम्हाला बॅचला काय करायचं आहे, एनरोल करायचं आहे। आता येऊया आपल्या मेन टॉपिकवर। बघा, या ठिकाणी आपण ग्रामसेवक पदासाठी जी काही पात्रता असणार आहे ती पात्रता काय असणार आहे ती आपल्याला या ठिकाणी जे आहे बघायची आहे। बघा, काय पात्रता असणार आहे, या ठिकाणी तुम्ही 12वी उत्तीर्ण असले पाहिजे आणि किमान किती 60% गुणांसह, आणि कुठल्याही शाखेतून तुम्ही उत्तीर्ण असले पाहिजे, कुठलीही शाखा या ठिकाणी चालेल। त्याच्यानंतर कृषी पदविका ज्यांच्याकडे, ऍग्रिकल्चरचा डिप्लोमा ज्यांच्याकडे आहे, 3 वर्षाची जी कृषी पदविका आहे ते व्यक्ती या ठिकाणी काय असणार आहे, पात्र असणार आहे। त्याचबरोबर जे आहे ज्यांच्याकडे BSc इन ऍग्रिकल्चर किंवा BTech समतुल्य कृषी पदवी असेल तेही विद्यार्थी या ठिकाणी पात्र ठरणार आहे। आणि इतर पदव्यांमध्ये बघा, समाज कल्याण विभागातील पदवी असेल, म्हणजे तुम्ही बॅचलर ऑफ सोशल वर्क असाल, उत्तीर्ण असाल, किंवा तुमच्याकडे संगणक अर्हता असणे, MSCIT सर्टिफिकेट, शासन मान्य संगणक प्रमाणपत्र आवश्यक असणे काय आहे, गरजेचं आहे। तुम्ही काय असाल, 12वी उत्तीर्ण असाल, तुमच्याकडे कृषीचा डिप्लोमा असेल, कृषीची डिग्री असेल, किंवा तुमच्याकडे या ठिकाणी बॅचलर ऑफ सोशल वर्कची डिग्री असेल, तर या ठिकाणी तुम्ही जे आहे या पदासाठी जे आहे काय होणार आहे, पात्र होणार आहे, किंवा असे विद्यार्थी या ठिकाणी फॉर्म भरू जे आहे शकणार आहे। त्यानंतर या ठिकाणी बघा, वयोमर्यादा काय असणार आहे, एज लिमिट जे आहे खुला प्रवर्ग जनरल कॅटेगरीमध्ये 18 ते 38 वर्ष मिनिमम किती आहे, मिनिमम 18, आणि मॅक्झिमम किती ठेवले आहे त्यांनी, 38 वर्ष या ठिकाणी ठेवली आहे। किमान वयोमर्यादा या ठिकाणी काय आहे, किमान वयोमर्यादा 18 ते कमाल किती आहे, 38 वर्ष। त्याचबरोबर जो रिझर्व्ड कॅटेगरीचे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी बघा या ठिकाणी 18 ते 43 वर्ष या ठिकाणी काय आहे, एज लिमिट ठेवण्यात आलेली आहे। त्याचबरोबर इथे विशेष सूट आहे, कोणाला, दिव्यांग असतील, भूतपूर्व सैनिक असेल, एक्स सर्व्हिसमॅन असतील, राज्य शासकीय उमेदवारांसाठी, तथा या ठिकाणी जे आहे
इतरत्र या ठिकाणी दिव्यांग वगैरे असेल यांच्यासाठी हे नियम काय करण्यात आलेले आहे, शिथिल करण्यात आले. त्यांच्यासाठी वयोमर्यादा स्पेसिफिक ठेवण्यात आलेली नाही आहे. हे कोणासाठी आहे, फक्त जनरल आणि रिझर्व्ह कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी. जनरल साठी किती 18 ते 38 आणि राखीव रिझर्व्ह साठी किती असणार आहे 18 ते 43. हे तुम्हाला या ठिकाणी काय करायचं आहे, लक्षात घ्यायचं आहे. त्याच्यानंतर जे आहे निवड प्रक्रिया कशी असणार आहे बघा. निवड प्रक्रिया सिलेक्शन प्रोसेस मध्ये ऑनलाईन सगळ्यात पहिले जे आहे जे अधिकृत वेबसाईट आहे त्या अधिकृत वेबसाईटवर जाहिरात आल्यानंतर तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने काय अर्ज सादर करायचा आहे. त्याच्यानंतर ही पात्रता परीक्षा असणार आहे कोणाद्वारे, IBPS द्वारे ऑनलाईन पद्धतीने घेणार आहे, म्हणजे CBT पद्धतीने कम्प्युटर बेस्ड टेस्ट या ठिकाणी असणार आहे. त्याचबरोबर या ठिकाणी मुलाखत आणि नंतर काय होणार आहे तुमचं या ठिकाणी जे आहे या ठिकाणी काय होणार आहे तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन नंतर अंतिम गुणवत्ता यादी जी आहे IBPS द्वारे प्रसिद्ध केली जाईल. म्हणजे जे आहे अंतिम मेरिट लिस्ट मध्ये या ठिकाणी तुम्हाला काय करायचं आहे, या ठिकाणी तुम्हाला कळेल की तुम्ही या ठिकाणी पात्र झाले आहात की नाही. पहिले काय करायचं आहे, ऑनलाईन अर्ज जाहिरात आल्यानंतर पात्रता परीक्षा होईल तुमची, देन त्याच्यानंतर मुलाखत आणि नंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि त्याच्यानंतर जे आहे फायनल सिलेक्शन या ठिकाणी होणार आहे. बघा या ठिकाणी परीक्षेचे स्वरूप स्ट्रक्चर कशा पद्धतीचं असणार आहे, तर याच्यामध्ये जे आहे मराठी हा सब्जेक्ट जो आहे तुम्हाला या ठिकाणी 15 प्रश्न असणार आहे आणि टोटल किती असणार आहे 30 गुण या ठिकाणी असणार आहे. म्हणजे इच क्वेश्चन कॅरीज किती 2 मार्क्स, प्रत्येक प्रश्नाला किती असणार आहे 2 मार्क असणार आहे. अशा पद्धतीनं मराठी या विषयाचे 15 प्रश्न आणि याला किती आहे इज इक्वल्स टू किती 30 गुण असणार आहे. सेम तसंच कसं आहे इंग्लिश साठी आहे 15 प्रश्न असणार आहे, इच क्वेश्चन कॅरीज द 2 मार्क. अशा पद्धतीनं 30 गुणांसाठी हा काय सेक्शन असणार आहे. गणितामध्ये तुम्हाला या ठिकाणी बघा 15 प्रश्न असणार आहे आणि किती 30 गुण असणार आहे. सामान्य ज्ञान GS आणि GK या ठिकाणी सुद्धा 15 प्रश्न असणार आहे आणि 30 गुण असणार आहे. आणि सगळ्यात महत्वाचा जो काही तांत्रिक घटक किंवा कृषी रिलेटेड सेक्शन याच्यामध्ये विचारण्यात येणार आहे त्याच्यामध्ये तांत्रिक घटकासाठी टोटल किती 40 जे आहे या ठिकाणी काय असणार आहे प्रश्न असणार आहे आणि तब्बल 80 मार्कासाठी तुम्हाला हा सेक्शन जो आहे विचारला जाणार आहे. ज्याही फील्डमध्ये तुमची स्पेसिफिक डिग्री असेल किंवा जे आहे या ठिकाणी तुम्ही डिप्लोमा कंप्लीट केला असेल त्या आधारावर तुम्हाला या ठिकाणी प्रश्न विचारण्यात येणार आहे. टोटल एकूण किती 100 प्रश्न आणि किती रे गुण 20 गुणांसाठी जे आहे ही परीक्षा जी आहे कंडक्ट केली जाणार आहे. महत्वाचा आणि सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट आहे आवश्यक कागदपत्र काय लागणार आहे तुम्हाला. बघा या ठिकाणी आधार कार्ड तुमच्याकडे असणं गरजेचं आहे, 12वीची गुणपत्रिका आवश्यक आहे, MSCIT संगणक हे जे आहे मॅन्डेट तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर नॉन क्रिमिलियर कॅटेगरीमध्ये जर तुम्ही बसत असाल तर तुमच्याकडे NCL असणं जे आहे ते गरजेचं आहे. त्याचबरोबर तुमच्याकडे जे आहे डोमिसियल सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे, ज्याही तुम्ही राज्याला बिलॉंग करतात त्याचं. त्याच्यानंतर पासपोर्ट आकाराचे फोटो असेल, अनुभव असेल तुम्हाला काही तर त्याचं प्रमाणपत्र असेल. त्याच्यानंतर आहे विवाहानंतर बदललेल्या नावाचं गॅझेट या ठिकाणी कंपल्सरी तुम्हाला स्टेट गव्हर्नमेंटचं जे आहे स्टेट गव्हर्नमेंटचं या ठिकाणी काय असणार आहे गॅझेट नोटिफिकेशन तुम्हाला गरजेचं आहे. त्याचबरोबर 10वीची गुणपत्रिका असेल, पदवी डिप्लोमा असेल, जात प्रमाणपत्र असेल, EWS प्रमाणपत्र असेल, जन्मतारीख पुरावा असेल, स्वाक्षरी आणि अपंगत्व प्रमाणपत्र या ठिकाणी तुम्हाला जे आहे लागणार आहे. त्याचबरोबर या ठिकाणी बघा कंत्राटी आणि कायमस्वरूपी मानधन पहिले 3 वर्ष जे आहे ते कसे असणार आहे तुमचे कंत्राटीचे कॉन्ट्रॅक्च्युअल असणार आहे. त्याच्यानंतर 3 वर्षानंतर या ठिकाणी तुम्हाला कंत्राटी बेसवर जे आहे 16,000 निश्चित या ठिकाणी काय दिलं फिक्स्ड सॅलरी दिली जाणार आहे. त्याचबरोबर 2 ते 3 वर्षानंतर कायमस्वरूपी झाल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी जे आहे 25,000 ते 61,000 म्हणजे पे स्केल S6 च्या अनुसार जे आहे तुम्हाला या ठिकाणी सॅलरी दिली जाणार आहे. मूळ पगार जो आहे तुमचा जो आहे 25,500 या ठिकाणी निश्चित केला जाणार आहे. त्याचबरोबर या ठिकाणी बघा मिळणारे इतर भत्ते आणि इन हँड सॅलरी काय असणार आहे. सुरुवातीचा अंदाजित इन हँड सॅलरी या ठिकाणी 32,000 ते 36,000 सांगितलेली आहे. दरमहा हातात मिळणारा पगार विथ काय PF आणि NPS या ठिकाणी काय नॅशनल पेन्शन सेक्शन आणि जे आहे तुमचा PF हे आहे वजा करून या ठिकाणी मिळणार आहे. आणि ज्यांनी एक्सपिरियन्स सर्टिफिकेट या ठिकाणी जोडलेला आहे त्यांचा अनुभवावर आधारित पगार या ठिकाणी 40,000 ते 55,000 प्लस पर्यंत वाढविला जातो. जोडले जाणारे सरकारी भत्ते कुठले DA आहे, महागाई भत्ता, घरभाडे भत्ता आहे, प्रवासी भत्ता आहे आणि इतर भत्तेमध्ये वैद्यकीय प्लस काय आहे गणेशत्व भत्ता या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहे. ज्याही विद्यार्थ्यांना जे आहे सरळ सेवा थ्रू पोस्ट काढायची आहे त्यांनी काय करायचं आहे आमच्या अकॅडमी मार्फत ज्या काही बॅचेस चालू झालेल्या आहे त्या बॅचेसला व्हिजिट करायचं आहे आणि या ठिकाणी काय करायचं आहे बॅचेसला लवकरात लवकर एनरोल करायचं आहे. थँक्यू सो मच. कुठे लेक्चरची स्ट्रीम प्रत्येक लेक्चर नंतर पण हे बंद करायला लागतंय. अच्छा ही का जर 3 वाजल्यापासून लेक्चर चालू आहे त्याचं पण बंद आहे चालूच आहे. म्हणजे ते 3 वाजल्यापासून चालू आहे ते चालूच आहे अजून पण. ओके
ते म्हणजे याच्यावर जाऊन करायचे का? कारण तिथे ते एंड स्ट्रीम म्हणून येते, ते केल्यावर मग ते कसं? नाही इथून पण करावं लागतं. कुठे इथे आल्यानंतर पण काय स्टॉप स्ट्रीमिंग करायचं का? स्टॉप स्ट्रीमिंग ओके, करायचं आणि ओके. परत नवीन lecture अच्छा चालू. अच्छा. नाहीतर मग तिकडं ते मॅडमांनी कट केले ना, हम्म. तर तिने पण स्ट्रीमिंग म्हणजे लेक्चरच पूर्ण डिलीट मला परत घ्यावं लागतं. ओके ओके. आता हे असं इथं येतं ना, ते एंड स्ट्रीम हा. म्हणून बघा, ते तिथे इथं आलं बघा ना, आला. इथं नाही, इथं आपण करतो बाय एंड हा. स्ट्रीम करतोय मग इथं यस करतोय ना, हा. तर त्यावेळी परत ह्याच्यावरती येऊन परत कट परत इथे. करायचं. ओके. परत आणि परत चालू इथं. करायचं असेल तर परत स्टार्ट स्ट्रीमिंग करायचं का मग? आता स्टॉप स्ट्रीमिंग झाल्यानंतर परत नवीन लेक्चर चालू करायचं असेल तर? हा परत नवीन सगळं चालू करायचं.